जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. आणि तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी जातो आहे गणपती बाप्पा घ्यायला. तर आज गणेश उत्सव आहे आणि सगळीकडे जळगावमध्ये खूप सारा म्हणजे उत्सव आहे आणि सगळा भारतभरात आणि भारताच्या बाहेर पण गणेश उत्सव साजरी केला जातो. तर चला मग आज गणपतीची मूर्ती वगैरे घ्यायला जाऊ आणि स्थापना करूया आज. आता इथं मूर्ती घ्यायला आलो आहे आकाशवाणी चौकात. बघूया आज मूर्तींचे भाव कसे. आणि आता इथं गणपती बघतोय आम्ही सगळ्या शॉपवर. पण बघू आता कोणता आवडतो वगैरे गणपती. आणि खूप सारे दुकाने त्या साईडला पण आहे आणि इकडे पण आहे. अजून अर्धच कवर झालेलं आहे अजून. तर या साईडला आलेलो आहे अजून हे नवजीवन सुपर शॉपजवळ. तर आता इथं बहिणाबाई गार्डन आणि इकडे महाराणा प्रताप म्हणजे असे हे 3 स्पॉट मिळून एक होतो असं नाव आहे. आता इकडे पण आता पाहतोय गणपती वगैरे सगळे दुकाने या साईडला. इकडे दुसऱ्या साईडला आलो आम्ही, त्या साईडला होतो मग नंतर आता इकडे आलो आम्ही. आता इकडे पण मूर्ती बघतोय त्या साईडला. म्हटलं अजून एकदा फेरी मारून घेऊ आणि बघू म्हटलं. इकडे डबल कॅमेरा ऑन केलेला आहे आणि आता बघा इकडे दोन्ही साईडला तुम्हाला व्ह्यू दिसत असेल. आता बघतोय मूर्ती काही ठिकाणी आवडतात पण रेट सांगताय जास्त, काही ठिकाणी फिनिशिंग चांगली नाही आहे म्हणून मी दुसरीकडे पण जातोय. इथून इथं मित्राचा शॉप होता, इकडून मूर्ती घेतली आम्ही पप्पांमीने. आता आम्ही चाललोय घरी गणपती बाप्पांना घरी घेऊन. आणि खूप सारी गर्दी आहे, कमीत कमी 2-1 वाजलेले पण अजून पण गर्दी बघा. तर आता आम्ही इकडून ट्रेंड्सकडून हनुमान मंदिराकडे जातोय आम्ही, तिकडे जुन्या घराजवळ. आता बघूया तिथं ढोल ताशे लावलेले का अजून चालू आहे का झालेलं आहे तिथं वादन वगैरे. तर बघूया. इकडे मित्रमंडळात आलो आहे इकडे शाहूनगरला आणि इकडे सगळे मित्रपरिवार आहे. आता इथून अजून ते काहीतरी त्यांचे कामं वगैरे चालू आहेत. तर थोड्या वेळाने त्यांची पूजा वगैरे चालू आहे आणि ढोलपथक पण चालू होणार आहे. थोड्या गप्पा गोष्टी करतो आणि मग आम्ही दुसरीकडे जातो. मग काय जाता आम्ही जुना जळगावमध्ये जातोय. तिथे सगळे जुन्या जळगावचे सगळे गणपती तिथं. तर आता माझ्यासोबत हे मित्र पण आहे आणि इकडे पण हा एक मित्र आहे. हे 2 जण म्हणजे आम्ही आणि अजून एक गाडी पुढे गेलेली आहे. आम्ही 7-8 जण आहे टोटली. तर बघूया आजचे गणपती उत्सव कसा राहतो. आम्ही कोर्टाकडे आलेलो आहे मित्रांनो. इथं सगळे बँड आणि इथं डीजे वगैरे. तर खूप ट्रॅफिक झालेलं आहे इथं. आता इथून आम्ही जुन्या जळगावकडे जातोय. माझा आवाज किती येतोय मला माहित नाही आहे. चला गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. आणि तुम्ही मग कधी माझ्या ब्लॉगला कधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब कधी केलं नसेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझे सगळे व्हिडिओ पहा कसे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि माझ्यासोबत हा प्रत्येक व्हिडिओमध्ये हा अश्विन म्हणून असतो मित्र. आणि माझा हा कमीत कमी 11वी पासून मित्र आहे. तर हा मला व्हिडिओग्राफीसाठी पण खूप मदत करतो. तर बघूया आता तो पण आज शूट घेईन. इकडे गणपती मंदिराकडे जातोय आम्ही इकडून. आणि इकडे सगळे नवी पेठ आहे, नवी पेठचे सगळे गणपती इकडे असतात. तर तरुणकुडाबा चौकात आलेलो आहे मित्रांनो. अजून काय इथं मंडळ वगैरे आलेले नाही आहे.
बघतो आता इकडे कसा विषय तो. इकडे काही आगमन सोहळे वगैरे काही लाईनी नाही आहे का बरं काय माहीत नाही. बघू आता इकडे पण काही अजून काही गणपती अजून चालू झाला नाही. जुन्या जळगावचा गणपती आहे. आता पुढे जातो कोणता अजून मंडळ वगैरे. आता इकडे वैजनाथ पथक आहे तिकडे जातो आम्ही. अश्विन आहे, वैभव आहे, ओम आहे आणि हा मयूर आहे आणि मयूरचा भाऊ आहे. आम्ही सगळे पाहायला आलोय गणपती. अजून 2-3 मित्र आहे तिथं पाहायला. आम्ही सगळे सोबत आलेलो मित्रांनो. तर बघूया आजचं वादन कसं आहे आणि आगमन सोहळा कसा आहे. निघतो आम्ही डीमार्ट जवळ जातोय. तिथं पेशवा वाद्य पथक आहे मित्रांनो. आम्ही आता इथून गाड्या काढतोय आणि डीमार्ट कडे जातो. मग आता इथं डीमार्ट जवळ आलेलो आहे मित्रांनो आम्ही. आणि हा सगळं मित्रांनो. अजून ढोलपथक आहे का नाही इथं आणि खूप सारी लाईन दिसतंय ते.
मधून निघतोय आणि इकडून आम्ही आता गावात जातोय. चला तर मित्रांनो, आता आम्ही गावात जातोय. आता बघू तिथं अजून कोणते कोणते मिरवणूक आहे आणि कसं तिथं ढोलपथक लावलंय, डीजे लावलेला आहे, बघू आता. इकडे आम्ही बिग बाजार जवळ आलेलो आहे मित्रांनो. इकडे शौर्यवीर वाद्यपथक आहे. शौर्यवीर वाद्यपथक वादन करत आहे मित्रांनो. आता मित्रांनो आम्ही इकडे सुभाष चौकाकडे जातोय. आता बघूया लवकरात लवकर आता मंडळ कव्हर होत आहे. तर चला मग. आता इथं आम्ही सुभाष चौकात आलेलो आहे मित्रांनो. आणि आता इथं सुभाष चौकाकडे इथं मिरवणूक जातोय आणि आता 9 वाजलेले आहे. आम्ही आता बघतो तिकडे मिरवणूक बघायला. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतोय सांगा मित्रांनो. माझ्यासोबत मित्र पण आहे, माझ्यासोबत ते म्हणे तू फिरत राहतो म्हणे इकडे तिकडे ब्लॉगिंगसाठी. तर म्हटलं चल माझ्यासोबत सगळे आहे म्हटलं. इथं सुभाष चौकात भवानी माताच्या मंदिरा बाजूला इथं मानाचा गणपती आहे. इथं दर्शन वगैरे घेतलेलं आहे मित्रांनो. आता पुढच्या साईडला जातो आम्ही. आणि इकडे काकांनी आम्हाला प्रसाद दिला. चला इकडे सराफ बाजारामध्ये आलेलो आहे. सराफ बाजारामध्ये पण इकडे खूप सारे मंडळ आहे मित्रांनो. आणि आता हे सगळे रथ चौकाकडे जात आहे हे सगळे मंडळ. इथे रथ चौकात आलेलो आहे मित्रांनो. आणि इथं राम मंदिराकडे आज जातोय आम्ही. राम मंदिराकडे आता आरती चालू आहे मित्रांनो गणपती बाप्पांची. तर तिथं दर्शन वगैरे घेतो मी. चला मग. आणि इकडे पण एक मंडळ आहे बघा. इकडे पण लेझिम वगैरे खेळताय. इथून रथ चौकातून राम मंदिराकडून निघालेलो आहे मित्रांनो आम्ही. आणि आता आम्ही तिकडे परत त्या रस्त्याने आम्ही रिवर्स जातोय. जसे आले तर तसे. बघू अजून किती बँड आहे, डीजे आहे, ढोलपथक आहे. इथं मोहिनी बँड जवळ आलो आहे RL ज्वेलर्सकडे मित्रांनो. हे अचानक मित्र मंडळचा गणपती बाप्पा. तिकडे खूप गुलाल उडवताय मित्रांनो. डायरेक्ट आम्ही तिथून आलो ना, आम्हाला चांगवर गुलाल उडवतील म्हटलं.
आता आम्ही इकडून परत जातो आम्ही त्या साईडला आणि खूप मजा येते मित्रांनो आम्हाला डायरेक्ट. हे बघा मित्रांनो सर लेझिम खेळताना लय मजा येत आहे मित्रांनो. आणि ढोल ताशांचा इतका आवाज येतो की जास्त बोलता पण येत नाही. हे बघा आम्ही इकडे सुभाष चौकाकडे जातो मित्रांनो. इकडे शेवटचं मंडळ होतं रथ चौकाकडे जाणार आणि इकडे मानाचा गणपती सुभाष चौकातला. आता आम्ही इकडून सरळ बाहेर निघतोय आणि गाड्यांकडे जातो. बघू आता कुठे जायचं. आणि तुम्हाला कधी खरोखर ब्लॉग कधी आवडत असेल तर मित्रांनो कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि खूप मेहनत लागते मित्रांनो याला, व्हिडिओ एडिटिंगला शूट करायला खूप मेहनत लागते. आणि कसं माझ्या ऑफिसचे कामं पण असतात त्याच्यामुळे मी डेली ब्लॉगिंग करू शकत नाही. मी कधी बोललो नाही व्हिडिओमध्ये, पण कसं माझ्या ऑफिसच्या कामामुळे काही इतर काम. चला तर गाईज मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.